नमस्कार. आज आपण मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी या वाटीने मी 2 वाटी साबुदाणा भिजवलेला आहे. तो भिजवलेला साबुदाणा मी 2 वाटी घेणार आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण हे मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे. तुम्ही त्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. म्हणजेच 2 वाटी साबुदाण्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट लागतं, परंतु मी 1 वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे. तुम्ही बरोबर 1 वाटी घेणार असाल तर तुम्ही घेऊ शकता. हे पाहू शकता तुम्ही यामध्ये घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे मिक्स करून घेते. मी पहिल्यांदा आधी छान पद्धतीने आता यामध्ये 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ वापरत आहे. हे अर्धा चमचा आणि अगदी किंचितचं थोडंसं मी मीठ वापरत आहे आणि हे परत एकदा छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. आत्ताच करून घ्यायचं म्हणजे खिचडी करताना काय होते, सतत आपल्याला मीठ घाला, साखर घाला, त्याच्यासाठी झाकण उघडायला लागत नाही. हीच ट्रिक आहे की मऊ आणि लुसलुशीत खिचडी होण्यासाठी काय करायचं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे घालते, नंतर मिरच्या घालून छान पांढऱ्या होईपर्यंत मिरच्या आपण काय करणार आहोत, त्या छान भाजून घेणार आहोत. मिरच्या 2 मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या बघा पांढऱ्या झालेल्या आहेत. आता त्यामध्ये मी जो आपण साबुदाणा, शेंगदाणा, साखर आणि मीठ हे जे मिश्रण केलेलं होतं ना, ते आपण याच्यामध्ये घालून पहिल्यांदा आधी छान परतून घेऊया. सुंदर परतून घेतल्यानंतर आता हे एकदाच झाकायचं आहे, वाफेवर शिजवायचं, एकदाच शिजवायचं आणि नंतर सतत परतत राहायचं. हे बघा व्यवस्थित एकदा वरतून खालतून ती फोडणी सगळ्या मिश्रणाला लागली की काय करायचं, झाकून ठेवायचं. असं झाकून ठेवलं, 1-2 मिनटानंतर ते झाकण काढायचं आणि परत एकदा काय करायचं, छान वरतून खालतून हे जे मिश्रण आहे हे काय करायचं, मस्त असं मिक्स करून घ्यायचं. रंग पाहू शकता तुम्ही, मधल्या साबुदाण्याचा चेंज झालेला आहे. म्हणजेच ही साबुदाण्याची जी खिचडी आहे ती आपली छान मऊ बनत आहे. आता हे झाकून ठेवायचं नाही या कढईवर. आता हे असं सतत परतत राहायचं. पाहू शकताय तुम्ही ह्याचा रंग बदलतोय खिचडीचा, म्हणजेच आपली खिचडी छान पद्धतीने तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला या आणि अशाच रेसिपी बघायच्या असतील